IPLचा 19वा सीझन चालू झाले आहे आणि प्रत्येक संघाची टॉप 4मध्ये जाण्यासाठी धडपड चालू आली आहे. IPL म्हटलं की दोन टीम डोळ्यासमोर नेहमी येतात. एक म्हणजे चेन्नई सुपर किंग आणि दुसरी म्हणजे मुंबई इंडियन्स. दोन्ही संघांनी आपलं वर्चस्व IPLमध्ये आतापर्यंत अबाधित राखलं होतं. पण गेल्या 2-3 वर्षापासून IPL आणि फ्रँचायझी टीम वाढवल्यामुळे चढाओढ जोरात पाहायला मिळते. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघाला मागच्या काही वर्षात एक सुद्धा ट्रॉफी मिळवता आली नाहीये. आज आपण चेन्नई सुपर किंग या टीमच्या ढिसाळ कामगिरीबद्दल बोलणार आहोत. एक काळ असा होता की जेव्हा चेन्नईकडे रायना, धोनी, वॅटसन, रायडू, जडेजा, ब्रॅव्हो यासारखे खेळाडू होते ज्यांच्यामध्ये सामना पलटवायची धमक होती. पण मागच्या 2-3 वर्षात चेन्नईला तसे खेळाडू पुन्हा तयार करता आलेले नाहीत. फक्त एका धोनीच्या जीवावर चेन्नई टीमची धुरा देण्यात आली आहे. त्यात धोनी 2026चे पहिले 3 सामने अजून तरी खेळला नाहीये. चेन्नईचे अजूनपर्यंत 3 सामने झाले आहेत आणि तिन्ही सामन्यात चेन्नईचा मोठा पराभव झालेला आहे. चेन्नई संघ -2.17 इतका रन रेट घेऊन अंकतालिकेच्या शेवटच्या क्रमांकावर सध्या आहे. पराभवाची अशी भरपूर कारणं आहेत. त्यातील एक मुख्य कारण म्हणजे ओपनिंग पेअर. सध्या ओपनिंगला ऋतुराज व संजू सॅमसन हे दोघे येत आहेत, पण दोघांचीही कामगिरी हवी तशी झालेली नाहीये. गेल्या 3 सामन्यात दोघांनी लवकर नांगी टाकलेले आहे. पॉवर प्लेचा चांगला वापर करणं सध्या किती गरजेचं आहे हे आपण वर्ल्ड कपच्या सामन्यात बघितलेलं आहे. दुसरं कारण म्हणजे इनमॅच्युअर कॅप्टन. ऋतुराज हा तितकासा परिपक्व कॅप्टन नाहीये. त्याला न धड फील्ड सेट करता येते न बॉलिंग चालवता येते. कालच्या मॅचमध्ये जेव्हा ओपनिंग कॉलॅप्स झाली तेव्हा तळागाळातल्या प्लेयरने चांगला खेळ खेळून स्कोअर 200च्या पलीकडे नेला. बॉलिंगवरती कोणाचाच कंट्रोल नव्हता. म्हणून तर काय RCBने 250 पर्यंत टोटल चेस करायला दिली. ऋतुराजने स्वतः जबाबदारी घेऊन पॉवर प्लेचा चांगला युटिलाइज केला पाहिजे. बॉलरची कमी. गेल्या हंगामात नूर अहमदने चांगली गोलंदाजी करून 14 मॅचेसमध्ये 24 विकेट घेतल्या होत्या. तो पर्पल कॅपच्या रेसमध्ये सेकंड नंबरला होता. पण ह्या हंगामात त्याच्याकडून अजूनपर्यंत अपेक्षाप्रमाणे गोलंदाजी झालेली नाही. त्यात मॅट हेनरी आणि खलील अहमद काही खास कमाल करताना दिसलेले नाहीत. हे सगळं लक्षात घेता CSK मॅनेजमेंटला आपल्या ड्रॉबॅक्सवरती लवकरात लवकर काम करणं गरजेचं आहे. वर्ल्ड कप विनिंग टीममधले 2 प्लेयर्स CSK कडे आहेत. एक म्हणजे संजू, दुसरा म्हणजे शिवम डुबे. पण त्यांनी अजूनपर्यंत काही कमाल केलेली दिसत नाहीये. CSK कमबॅक करणार का म्हणाल तर CSK नक्कीच कमबॅक करेल अशी आशा आहे. ती सध्या ज्या कॉम्बिनेशनमध्ये खेळते त्याच्यात बदल करण्याचं अत्यंत गरजेचं आहे. अजून फक्त 3च मॅचेस झाले आहेत. अजून 11 मॅचेस शिल्लक आहेत. क्रिकेट हा जेंटलमॅनचा गेम आहे, काही सांगू शकत नाही. तसे क्वालिटी प्लेयर्स CSK कडे आहेत. पण ह्या 3ही मॅचेसमध्ये सरफराज खान सोडला तर कोणालाही विशेष छाप पाडता आलेली नाहीये. या हंगामात कोण जिंकेल आणि कोणी ट्रॉफी उचलली पाहिजे? माझ्या मते आणि ॲज अ ह्युमन बिईंग दिल्ली आणि पंजाब या दोन्ही टीम आपला बेस्ट देत आहेत आणि त्यांच्यापैकी कोणीतरी एकाने ट्रॉफी उचलावी असं मला मनापासून वाटतं. RCBचा वनवास गेल्या वर्षी संपलेला आहे. तुम्हाला मनापासून कोण जिंकावं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. मला ऐकायला आवडेल.